नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे सुट्टी, आता सुट्टीचा दिवस आहे आणि आता मी असं ठरवलं की आज कुठेतरी जायचं. मग आम्ही जवळचाच विचार केला. आज आपल्यासोबत आहेत आम्ही, तिकडं सार्थक, आयकर रे, हे दोघे आहेत. हे दोघे त्या डेस्टिनेशनला जाऊन आलेत, मीच बाकी आहे. मग आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत प्रवास केला आहे आणि इथे येऊन थांबलोय. आपण चाललोय नडालला. नडाल एक गाव आहे आणि तिथे काय पंचवटी मंदिर आहे ना, 5 मंदिर आहेत साईबाबा. म्हणजे मी तुम्हाला दाखवून, मी कधी गेलो नाहीये, मी पण पहिल्यांदा चाललोय. चौकच्या अगदी अगदी जवळ एक किंवा 1.5 किलोमीटर आहे, अगदी जवळ आहे ते. तर बघूया तिथेशी काय सीन आहे. आणि मागचं तुम्ही बघताय ना, काय भारी सीन आहे, एक नंबर. तर चला तिथं पोहोचतो आणि तुम्हाला दाखवतो काय आहे, कसं आहे. दर्शन घेऊ. आज सुट्टीचा दिवस एकदम मस्त जाऊ दे. मग आपण आपल्या तिकडेच भेटू आणि काय काय नक्की कसं काय काय तिथे तुम्हाला सगळं सांगतो मी. हिंदी स्टूडियो चालू है. इधर रुका क्या आगे कोई तो होगा. अरे ही संस्था आहे कुठली तरी ना. आपण अशी आता एंट्री केली, आपली तिकडे जाते गाडी लावते. काय एंट्रीची काय पास बीस आहे काय नाही ना, एंट्रीचं काय पास बीस तर नाही. पण नाही भारी बनवलं. काय आणते गाडी. फायनल तुम्ही बघितलं असलं, आता आपण पोहोचलोय. तू का जो भरलाय आहे इकडे आणि इकडे ते मंदिर आहेत तुम्हाला दिसत असतील. आणि इकडे गाड्यांची पार्किंग, अरे भरपूर जागा आहे, एकदम मस्त जागा आहे. आमची स्कूटी इथं पार्क केली आम्ही. तर चल मग जाऊया. हे दोघं तर येऊन गेलेत पहिल्यांदा इथशी. मी नाही, तुम्ही येऊन गेलेत दोघं पण. फक्त मीच यायचं राहिलेलो. आता मी पण आले. बघूया नक्की काय सीन आहे इथशी, म्हणजे कसं मंदिर आहे, काय आहे ते तुम्हाला दाखवतो. तर चलो देखते आज क्या क्या नाही आहे. तर अशी एंट्री इकडे चप्पले काढले. चप्पल काढायची असते बाहेर तर समोर एंट्रीला अशी 2 आमची पहिला बघूया आपण कुठला आहे तो आधी. पण आधी पाय भरपूर वाजतात का इथेशी. म्हणजे यायचं असेल ना तर टाईम एकतर सकाळी आहे, नंतर एक संध्याकाळी आहे. नंतर दुपारच्या टायमाला आली ना, पाय एकदम खतरनाक असते. अजून चालू असताना पहिले हा साईबाबाचं मंदिर आहे. पहिले आपण इथे दर्शन घेऊ. पहिले म्हणजे एंट्री केली ना तर साईबाबाचं मंदिर पहिले येते. आज ती बोलते थोडंसं क्लायमेट तसं आहे म्हणून. एकदम मस्त दर्शन झालं. तशी साईबाबांची मूर्ती तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल आणि मी दर्शन घेताना पण तुम्हाला दिसली असेल. एकदम भारी आहे. फोन अलाउड आहे, व्हिडिओ पण अलाउड आहे म्हणून आपण केली आहे, असं काय नाही. आता आम्ही दर्शन घेतो. तू काय करतो? तू पण साईबाबांची मूर्ती तुम्हाला दिसत असेल. एकदम अप्रतिम भारी. म्हणजे शिर्डीला जशी मूर्ती आहे ना, शिर्डीला मी गेलेलो एकदा. शिर्डीला जशी
आपण बघितलेला आधी तो साईबाबांचं मंदिर होता मागे, आणि हा इकडे मयुरेश्वर मंदिर आहे. इथे बॅकिंग म्हणजे बंद आहे काहीतरी कारणास्तव. हा एक मंदिर बंद आहे आपण बघितला तो, आणि हा एक संकटमोचन हनुमानचं एक मंदिर आहे, ते तुम्हाला मी बाहेरूनच दाखवतो, तो पण बंद आहे. तर आपण दुसऱ्या मंदिरात जाऊन बघूया. तुम्ही बघितले असेल तर हा मंदिरमध्ये ते लावले आतमध्ये जाऊन देत नाही, कारण म्हणजे विचारलं आम्ही जे पुजारी होती त्यांना, का ते आतमध्ये पेंटिंग केली आहे म्हणून ते बंद आहे, बाकी काही विषय नाही. आम्हाला काहीतरी वेगळं वाटलेलं आहे का बंद आहे, तर आतमध्ये पेंटिंग केली आहे म्हणून बंद आहे. आणि त्यांचं फेमस अजून एक हा नारायणेश्वर एक मंदिर आहे मोठं, इथे एंट्री आहे आपल्याला इथे जायचं. तर तुम्ही बघितलं असेल हा 4th मंदिर होतं. 2 मंदिर बंद होती, एक साईबाबाचा चालू होता, एक हनुमानाचा आणि गणपती बाप्पाचा बंद होता. हा शिवलिंग बघितलं असेल तुम्ही, खूप छान होतं. तुम्हाला तरी मी बाहेरून दाखवतो, एकदम मस्त. म्हणजे सगळ्या मंदिरांबाहेर अशा मूर्ती आहेत, नंदी आहे, मस्त एकदम वातावरण एकदम पीसफुल आहे, एकदम मस्त शांत वाटतं, एकदम शांत आहे इकडं सगळं मस्त. तरी पण मी तुम्हाला सिनेमॅटिक दाखवलंच थोडेसे शॉर्ट्स. अमितनी आणि सार्थकनी पण दर्शन घेतलंय. आम्ही आता पुढच्या मंदिराकडे जातोय, आणि लास्ट जो मंदिर 5वा मंदिर राहिलाय तो भवानी मातेचा आहे. हा बघा भवानी माता मंदिर. चालू असतं तर आपण डिस्टर्ब नाही करत, कारण आम्ही इथे कोणालाच मनाई नाही किती फोटोशूट व्हिडिओ केले तरी पण, म्हणजे बॅनर वगैरे आहे फोटोशूट करू नये, फोटो काढू नये वगैरे. तर तुम्ही भवानी मूर्ती वगैरे एवढी सुंदर मूर्ती ना, अतिशय सुंदर मूर्ती, एक नंबर. तर दर्शन घेतो आणि तुम्हाला लगेच भेटतो. आपल्याला बाहेरचं बघायचं आहे थोडंसं, तुम्हाला मी बोलवलं सिनेमॅटिक सीन दाखवतो, ते मी सिनेमॅटिक सीन पण तुम्हाला दाखवतो. बाहेर पुढे प्रसादाची व्यवस्था तर नाही आहे, पण बाहेर पुढे प्रसादाची व्यवस्था नाही आहे, पण ह्या मंदिराबाहेर प्रसाद मिळते. 5व्या मंदिराच्या बाहेर प्रसाद आहे, म्हणजे कुठली 4ही मंदिरं झाली कुठे प्रसाद वाटायला नव्हते, पण 5व्या भवानी मातेच्या मंदिराच्या प्रसाद आहे. मी तुम्हाला दाखवतो, तोपर्यंत हे दोघे दर्शन घेतील. बघा ना, मूर्ती एकदम अप्रतिम. म्हणजे मीच आलो नव्हतं इथे, हे दोघं आलेले ना, तर मला यायचंच होतं की काही करून जाऊया. तर आजची सुट्टी आणि म्हटलं जाऊन येऊया. इथे प्रसाद द्यायला आहेत. द्यायला कोण नाही वाटतं, आपले आपणच घ्यायचे. तो त्याला बस का झालं का, पण करून झालं, फक्त सिनेमॅटिक बाकी आहे आमचं. आणि गर्दी बघा, आज संडे आहे ना, संडे असल्यामुळे गर्दी आहे थोडीफार. आम्हाला असं वाटलं की कोणच नाही ना, आम्हीच असू फक्त, पण असं नाही, हे भरपूर जण आहे. बॅक एरियाला पण सिने तिकडे तिकडे चल थोडंसं सिनेमॅटिक. जागा आहे बघा, मस्त एकदम व्यवस्थित.
रील करायची का एक? रील करायची होती मला एक. पाठीमागे मस्त जागा आहे रे. चलो असं जाता आता निघूयात. पण मला वाटतं साईबाबाच्या इथेशी 1-2 रील्स आहेत त्या होतील ना. फक्त ही शिवमंदिराची आहे ना, तिथं मला वाटतं जास्तच गर्दी आहे रे. कशी करणार? हा ना, एकदम भारी आहे ना. पावसाळ्याची मजा येते ना. पावसाळी एकदम भारी असेल ना वातावरण इकडून. सगळं हिरवा 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 सगळं असतं. हात वगैरे लावलेला असतं कधी कधी कधीची. ही बॅक साइड आहे मंदिरांची. ते मला 5 मंदिर आहे बघा. 1 2 3 4 5. आणि एकदम भारी वाटले इकडे येऊन. तुम्ही पण या कधी व्हिजिट करायची असेल तर. हा तुम्हाला लोणावळा हायवे पडेल. लोणावळ्याला ज्या रस्त्याने आपण जातो ना, तोच खोपोली रस्त्याला, त्याच रस्त्याला लेफ्ट साईडला आहे. थोडंसं 5-10 मिनिटाच्या अंतरावर आतमध्ये आहे, बाकी काही नाही. पण एकदम मस्त आहे तशी. तुम्हाला बाहेर जर काय खायचं प्यायचं असेल तर बाहेर कॅन्टीन वगैरे पण आहे. आणि ही एक ट्रस्ट आहे. ट्रस्टच आहे ना ही. ट्रस्ट आहे. आम्हाला पण इथं आल्यावरच समजलं की ही ट्रस्ट आहे, की त्या ट्रस्टनी बांधलं हे सगळं. पण म्हणजे सगळ्यांना सुट्टी आहे तर आज एकदम मस्त सगळे टाइम काढून आलेत. आपण पण टाइमच काढून आलो. आम्ही पण टाइम काढून आलोय. आम्हाला पण जायचे दुसरीकडे. तर आम्ही म्हटलं एक व्हिडिओ होऊन जाऊ दे. आम्ही कधी आलोच नाही ना. आपण बाहेर जाऊन एक्सप्लोर करतो तर आपल्या इकडूनच एक्सप्लोर कोण करणार? आपणच करणार ना. मग आपल्या इकडूनच एक्सप्लोर करायचं राहून जातं. म्हणून पहिले आपल्या इकडूनच एक्सप्लोर करू म्हटलं, मग बाहेर जाऊया आपण. काय रे, काय आलं? का तिकडे जाऊन बसलाय? कोणती झाली तिला? इकडे खाली मी तुम्हाला बोललो ना, कॅन्टीनची पण सेवा आहे. इकडे लोक बसली आहेत, म्हणजे खाऊ पिऊ शकता. इकडे एवढी मोठी पार्किंग आहे. ही इकडून एंट्री. आणि इकडे आय थिंक म्हणजे काही लग्न कार्य वगैरे असेल तर ना, फंक्शन आहे म्हणून फंक्शन वगैरे एंट्री आपल्याला खालती जायला. तिकडे पण आपण जाऊ शकतो. आता काहीतरी त्यांचं फंक्शन असेल आज, म्हणून त्या एंट्री नाही दिली आहे. पहिले तुम्हाला जशी एंट्री केली तेव्हा हा एकच मंदिर दिसतो साईबाबांचा. नंतर त्याच्या पुढे अजून 4 मंदिर आहेत. हनुमानचं आहे, अजून भवानी मातेचं आहे, अजून कुठलं आहे? गणेश मंदिर आहे. आणि एक शिवलिंग बघायला भेटलं तुम्हाला. मस्त खूप भारी वाटलं आम्हाला इथे येऊन. तर आता आम्ही पण निघतो. हे असं जेजुरीला पण आहे ना? तेच तर द्यायचं. कॉपी केलं. कसलं बनवलं पण? ते याचं बनवलंय का ते लाकडाचं आहे? मार्बल आहे. आपण ब्लॅक मार्बल नाही, कलर आहे. ब्लॅक मार्बल नाही, कलर मारलाय का? अच्छा. जागा एकदम भारी. नजारा बघा. तर चला, आम्ही चप्पल वगैरे रेडी झालोय घेऊन. आणि आम्ही केले व्हिजिट मस्त पंचरत्न मंदिराला. एकदम भारी वाटलं. आणि आता आमचा व्हिडिओ ये ना, एकदम भारी वाटलं. तुम्ही पण सगळ्यांनी या. तुम्हाला मी ॲड्रेस आणि लोकेशन सांगितलंच आहे कुठे काय आहे ते. तरी डबल एकदा सांगतो. हे आहे लोणावळ्याच्या हायवेला, लेफ्ट साईडला 5 मिनिटाच्या अंतरावर आहे फक्त. तर तुम्ही पण व्हिजिट करा. मस्त एकदम भारी वाटलं. तर आपला आधीचा एक व्हिडिओ होता, तुम्ही खूप प्रतिसाद दिला त्याला आणि खूप भारी वाटलं मला. तर याही व्हिडिओला साथ द्या आणि असाच व्हिडिओ आपला व्हायरल होऊ द्या. तर व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय 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 बाय.